राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 जागांचा निकाल लागला। ठाणे गेलं, पुणे गेलं, आता उरल्या 2 जागा, त्याही पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर आणि सांगली सातारा। आता या 2 जागांवर काय होणार? सोलापूर भाजपला तर सांगली सातारा पवारांकडे जाणार? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। पश्चिम महाराष्ट्रात 2 जागा, एक भाजपला एक पवारांना। सोलापूरचा राजा कोण ठरवणार? उदयनराजेंचा वार पवारांचा शिलेदार परतवणार? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पश्चिम महाराष्ट्रात 2 विधान परिषद मतदारसंघांमध्ये लढत होणार आहे। ते मतदारसंघ कोणते, कोणत्या जागांवर कोणत्या पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणार आहे फाईट आणि पश्चिम महाराष्ट्रात कुणाची हवा झाली आहे टाईट। पश्चिम महाराष्ट्र विभाग 2 जागा 4 उमेदवार। 1 सोलापूर, भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी। भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख। सांगली सातारा, भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी। भाजपचे धैर्यशील कदम विरुद्ध पवारांच्या राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप। आता सोलापूरकडे वळू। भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी। भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख। सोलापूरसाठी महत्त्वाचा प्रश्न, सोलापूरचा राजा कोण ठरवणार? राजेंद्र राऊत माजी आमदार, बांधकाम व्यावसायिक, देवेंद्र कोठे गटाचे समर्थक, सोलापूर शहरात आर्थिक ताकद। तिकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख, सोलापूरचे माजी महापौर, सुशीलकुमार शिंदेंचे समर्थक, ग्रामीण भागावर पकड। म्हणजेच सोलापूर शहर म्हणजे भाजपचा गड, देवेंद्र कोठेंचा प्रभाव आणि ग्रामीण भागात काँग्रेस राष्ट्रवादीची ताकद, सुशीलकुमार शिंदेंचा बालेकिल्ला। पण आता शिंदे फॅक्टर नाही, मुस्लिम आणि पद्मशाली ही मतं निर्णायक। थोडक्यात काय तर शहर भाजपचं पण गाव कुणाचं? सोलापूरचा राजा कोण ठरवणार? सोलापूरचा एक्झिट पोल सांगायचा झाला तर महायुतीचं संख्याबळ आणि शहरी यंत्रणा भारी पडू शकते आणि मग भाजपचे राजेंद्र राऊत संभाव्य विजेते ठरू शकतात। सांगली, भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी। भाजपचे धैर्यशील कदम विरुद्ध पवारांच्या राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप। आता महत्त्वाचा प्रश्न, साताऱ्याची गादी वाचवायला पवारांचा शिलेदार मैदानात उदयनराजेंचा वार परतवणार का? भाजपचे धैर्यशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय, साताऱ्यातील मराठा चेहरा। तर तिकडे अभयसिंह जगताप, जुने जाणते नेते, सहकार क्षेत्रात मोठं नाव, शरद पवारांचे विश्वासू माजी आमदार। थोडक्यात काय तर साखर कारखाने, शिक्षण संस्था म्हणजे पवारांची नाडी। अभयसिंह जगताप जुने जाणते, त्यामुळे स्थानिक पकड, पण समोर भाजपचे धैर्यशील कदम, त्यात त्यांच्यासोबत श्रीमंत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजेंची ताकद। आता सांगलीचे खासदार विशाल पाटील तटस्थ राहणार की गेम करणार? त्यामुळे सांगली साताऱ्याचा एक्झिट पोल सांगायचा झाला तर काटेकी टक्कर। पवारांच्या राष्ट्रवादीला किंचित झुकतं माप, कारण सहकारावरची पकड, पण घोडेबाजार झाला तर उलटफेर अटळ। त्यामुळे संभाव्य विजेते कोण? 50-50। एकूणच काय तर पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर भाजपला तर सांगली सातारा पवारांना। आता पवारांचा गड शाबूत राहणार की भाजप भगवा फडकवणार, हे 22 जूनला निकाला दिवशीच समजणार। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।